तर फायनली आम्ही डॉली चायवाल्याचा म्हणजे आमचा कोल्हापूरच्या डॉली चायवाल्याचा चहा पिऊन निघालो होतो शिलीमकडं. तर शिलीममध्ये आल्यावर आम्ही वेगवेगळे स्पर्धा, वेगवेगळे गेम्स वगैरे घेतले होते आणि खूप सारी मज्जा, खूप सारे म्हणजे धिंगाणा केला होता आम्ही. मग एकदम खतरनाक तिथं डान्स वगैरे बसून दिला होता आणि सर बी त्यांच्याकडून खूप काही शिकले होते. त्याच्यानंतर आता आम्हाला लय भूक लागली कारण लहान लेकरं जेवायला गेली होती. मग आम्ही बी नाश्ता करायला एका हॉटेलला आलो होतो. चहा वडापाव खाऊन झाल्यावर स्वप्नालीने तिच्या पार्ट टाईम जॉबची तयारी बी केली होती. मग सगळं आवरलं वगैरे आणि वापस आम्ही दुपारून शाळेमध्ये गेलो होतो कारण त्यांचे आता जे जिंकले होते त्यांना बक्षीस वाटप करायचं होतं. मग आता महिला थोडा डान्स शिकवला आणि तिला काय म्हणजे एवढा खास जमला नाही, आवडला बी नाही. मग आता बक्षीस वाटायला सगळे जमा झाले होते आणि आम्ही आता बसलो होतो त्यांच्यासोबतच कारण लहान लेकरं लय कालवा करतात. आता त्यांनी पण त्यांच्या स्किल दाखवायला चालू केलं म्हणजे जसे की कविता, गाणी वगैरे म्हणून दाखवले आणि आता फायनली त्यांना सगळे प्राईज डिस्ट्रीब्युशन वगैरे केलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. मग सरांचं आमच्या आभार वगैरे मानले तिथल्या टीचर लोकांनी आणि आता आम्ही निघायला वापस तयार झालो होतो. आता लहान लेकराला सोडताना एवढं रडू येते का नाही, पण काय करावं, जावं तर लागतं ना. आणि जाता जाता हो ह्यांची वापस अजून रील उभी आडवी सरळ तिरकी कशी पण रीला बनवायला चालू केल्या आणि मी तर आहेच कॅमेरामॅन. मग झाले व्हिडिओ वगैरे बनवून आणि आम्ही शेवटी म्हणजे आता डायरेक्ट फायनली आम्ही वागेश्वर मंदिरात आलो होतो. संध्याकाळचे कार्यक्रम होते, त्याची स्क्रिप्ट वगैरे लिहिली आणि तेवढ्यातच सरांचे जुने मित्र वगैरे आले होते. मग थोडंसं भाषण वगैरे झालं आणि डान्सची प्रॅक्टिस पुन्हा चालू केली. संध्याकाळ झाली होती. मग आता आम्हाला वापस जायचं होतं कारण वापस सगळे कार्यक्रम वगैरे करावं लागतात संध्याकाळी. त्याच्यानंतर मग इथं आलो, जेवणाची तयारी वगैरे चालू झाली होती आणि कार्यक्रमाची तयारी पण एकदम जोरात चालू होती. यांचे गेटअप बघा तुम्ही, म्हणजे एकदम रिअलिस्टिक आमचे सगळे ॲक्ट वगैरे असतात. डान्स वगैरे झाले आणि पुढचे कार्यक्रम करायला चालू झालं. एक नंबर सगळ्यांचे कार्यक्रम वगैरे झाले, सगळ्यांचे स्किट, सगळ्यांचे नाटकं. एवढं हसू येत होतं ना, सगळे हसत होते जोराजोरातच. आता आमचे जे कार्यक्रम असतात ना ते असेच नसतात बरं का, म्हणजे जनजागृती वगैरे वेगवेगळे विषय असतात. त्याच्यानंतर मग आम्ही आपली जुनी संस्कृती जपली, सगळे डान्स वगैरे तुम्ही बघू शकता. आणि फायनली एक म्हणजे असा फनी कार्यक्रम होता जो की आमचा आदित्य, म्हणजे एकदम खतरनाक स्क्रिप्ट वगैरे असते त्यांच्या. आणि आधीच हे स्किट का नाही म्हणजे दरवेळेसच म्हणजे धिंगाणा घालते कुठल्याही गावात एक नंबर, कारण सगळ्यांना एवढं हसू आलं का नाही आणि सगळे आजी एवढं म्हणजे एन्जॉय करत होत्या का नाही. मग काय पुढचं स्किट चालू झालं, कंटिन्यू होत होतं. आता याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर वगैरे होते. मग त्याच्यानंतर डान्स वगैरे चालू झाला. NSS की आमची हेच तर मजा असते. तुम्ही म्हणजे काहीही करा, कितीही करा, एन्जॉय करा. तुम्हाला काही म्हणजे इथं बंधनं नसते. तर तुमच्या अंगात जे स्किल वगैरे असतात ते तुम्ही इथं दाखवू शकता. मग काय पुढचे कार्यक्रम वगैरे झाले आणि शेवटी एक भजन वगैरे झालं. आता इथली एक दीदी होती, तिचा एवढा सुंदर आवाज होता का नाही, मग तिला पण चान्स दिला गाणे म्हणायला आणि तिने एवढं छान गाणं म्हणलं. मग शेवटी आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता झोपलो होतो कारण पुढं उद्या पण आम्हाला काय काय नवीन नवीन कार्यक्रम करायचे होते. त्याच्यानंतर मग उद्याचं काय काय घडलं मी तुम्हाला एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत बाय बाय.